मराठा उपसमितीची बैठक आज पार पडणार आहे। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे। मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत आढावा घेण्यासाठी ही बैठक असेल। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडणार आहे। बातमी नागपूरमधून आहे। महापालिकेत काँग्रेस गटनेतेपदी संजय महाकाळकर यांचं नाव निश्चित झालंय। यांचं नाव जवळपास निश्चित झालंय। आज काँग्रेस महानगरपालिकेतील गटाची नोंदणी करणार आहे। नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी 10 वाजता हा गट नोंदणी करणार आहे। त्यांचा प्रायोरिटी होती की त्यांनी सर्व जो विचार केला असेल आणि मला असं वाटतं की ह्या महानगरपालिकेमध्ये 2 टर्म माझे वडील सुद्धा नगरसेवक होते आणि त्यानंतर आता मी चौथ्यांदा निवडून आलो। जवळपास माझा हा 20 वर्षाचा अनुभव आणि सिनियरिटी आता पक्षांनी हा निर्णय घेतला असेल आणि मला असं वाटतं की मी सुरुवातीपासून या काँग्रेस पक्षासोबतच राहिलो आहे आणि पक्षासोबत एक निष्ठ असल्यामुळे आज ते गटनेता म्हणून आज विकास भवननी ते माझं नाव बातमी महत्त्वाची आहे। वसंत मोरे यांची पुणे कोर्टात याचिका बघायला मिळते। निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात वसंत मोरे यांनी ही याचिका दाखल केली आहे। निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणूक घेतली नसल्याचा आरोप करत ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वसंत मोरे यांची ही याचिका आहे। तर तिकडे नाशिकच्या लॉंग मार्च मधील आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असणार आहे। लॉंग मार्च थोड्याच वेळात मुंबईच्या वेशीत प्रवेश करणार आहे। काल महाजन यांनी लॉंग मार्च मधील आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती। महाजन यांनी आंदोलकांना इगतपुरीमध्ये थांबण्याचं आवाहन देखील केलं होतं। एका बाजूला चर्चा आणि दुसऱ्या बाजूला मार्गक्रमण करणार असं यावेळेस पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत अक्षय मनकणी, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। अक्षय, काय अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच आपण पाहू शकतो की इगतपुरी पासून या संपूर्ण आज लॉंग मार्चला जी आहे ती पुन्हा सुरुवात झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल हा संपूर्ण लॉंग मार्च जो आहे तो इगतपुरीच्या घाटनदेवी मंदिर परिसरामध्ये विश्रांतीस होता आणि त्यानंतर वरिष्ठ पोलिसांच्या चर्चेनंतर हा संपूर्ण लॉंग मार्च जो आहे तो पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने आगेकूच होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या लॉंग मार्चमध्ये सामील झालेल्या आदिवासी बांधवांच्या अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत। पाण्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, पेसा कायद्याअंतर्गत भरतीचा प्रश्न असेल, त्याचसोबतच वनजमिनीचा प्रश्न असेल। कारण की गेल्या अनेक वर्षांपासून वनजमिनी कसण्याचं काम जे आहे ते आदिवासी बंधू करतात, परंतु त्याचा सातबारा जो आहे तो आदिवासी बंधूंच्या नावावरती होत नाही। त्यामुळे खरं तर आदिवासी बंधूंकडनं हा सगळा लॉंग मार्च जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सगळेच डाव्या संघटनांचे जे नेते मंडळी आहेत ते या सर्व आंदोलनाचा संपूर्ण नेतृत्व करताना पाहायला मिळतात। JP गावित आहेत, अशोक ढवळे आहेत, अजित नवले आहेत। निश्चितच या लॉंग मार्च नेमकं काय पुढे घडतंय बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक असेल। या संदर्भातले अपडेट्स घेत राहू अक्षय। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।